ग ग विठाबाई माझे पंढरीचे आई भीमाने चंद्रभागा तुझ्या चरणीसी गंगा। प्रस्तुत आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट संत शिरोमणी नामदेवराचे पटशिष्य असणाऱ्या दासी असणाऱ्या संत जनाबाईंचा अभंग आहे। हा अभंग जवळपास सर्वांच्याच परिचयाचा आहे। चिंतनाकरता निवडलेला अभंग संत जनाबाईंचा आहे। या अभंगामध्ये जनाबाई माझ्या भगवान परमात्म्याशी एका मैत्रिणीचं नातं लावून त्याला बोलवतात। विठ्ठल विठ्ठल 3.5 पीठ आहेत। हा वारकरी संप्रदाय एवढं काही आपल्या जगासमोर अन्य सामान्य लोकांसमोर काही सांगून गेला, फार महत्व आहे हो। पीठ किती सापडतील आपल्याला सध्या? ज्या वेळेला दक्षाच्या घरी यज्ञ होता, काही नाही किरकोळ कारण होतं। दक्ष राजानी भगवान शंकराला डावून यज्ञ केला, डावललं देवाला, अधिष्ठानच म्हणलं नाही शंकराचं। आणि 33 कोटी देवता मुद्दाम कैलासावरून वाहनं घेऊन निघाली। शिव आणि शक्ती बसले होते, सती आणि शिव बसले होते। सतीनं पाहिलं, स्वामी काय विमानं नेमकी आपल्या कैलासाकडून का चाललीत? त्यावेळेला शंकरानं सांगितलं, सती अगं विमानं जाण्याचं कारण एकच आहे, तुझ्या बापाच्या घरी यज्ञ होता आणि बापाच्या घरी यज्ञ असल्या कारणाने आपल्याला मात्र डावलले, आपल्याला बोलवलं नाही आणि आपल्याला कळावं म्हणून आपल्या कैलासावरून ही वाहनं चाललीत। सतीनं सांगितलं, स्वामी तुम्ही जावयात, पण मला जाण्यासाठी काय अडचण आहे? अगं सती, काही ठिकाणं अशी आहेत ग, बोलवलं तरी जाऊ नये। काही ठिकाणं अशी आहेत, बोलवलं तरी जाऊ नये। कोणत्या ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये? नाही बोलवलं तरी जावाव। एखादं सोयरिकीचं जर मध्यस्थी चालली असेल आणि तिथं बलवत असतील तरी जाऊ नये। नाही बोलवलं तरी जावाव कुठं? हरिनाम कीर्तन चाललं तिथं। शंकर बोलता बोलता बोलून गेले, सती गुरुच्या घरी शिष्याला जाण्यासाठी आज्ञेची गरज नाही, मुलीला बापाच्या घरी जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही। तेच तर म्हणते ना मी, माझ्या बापाच्या घरी मला जायचंय, काही निमंत्रणाची गरज आहे। सांगितलं, सती जाऊ नको। सती आली हो घरी। आल्या आल्या सतीला वाटलं माझं स्वागत होईल, पण या आदिमाया शक्तीला नकारच मिळाला। काय ताई, अजून दाजी कशी आहेत? आता दाजीची वागणूक कशी होती यायला माहित होती। काय ताई, घरगीर बांधलं का मशानभूमीत राहतो? अपमान सुरू झाला, बहिणी अपमान करू लागल्या। काय ताई, तुझा मालक कोणत्या कंपनीचा पावडर लावतो? पावडर ना, काय म्हणतात त्याला, पावडर का भस्म? भस्म उटी रुंड माळा, हाती तिरसोळ नेत्री ज्वाळा। कोण्या कंपनीचा पावडर लावतो? पावला पावलावर अपमान होऊ लागला। तिला वाटलं बहिणीनं अपमान केला, मग काय झालं? माझा बाप तरी मला बोलेल, माझी आई तरी मला बोलेल, पण अपमानच झाला। आणि यज्ञाची सर्व जागा पाहिली, पण शंकराला स्थानच नाही। ज्या यज्ञात शंकराला स्थान नाही तो यज्ञ सफळ नाही, असफळ आहे। तिनं बापाला सांगितलं, बाबा जो तुम्ही यज्ञ केलाय हा यज्ञ माझ्या मालकाशिवाय सफळ नाही, असफळ यज्ञ आहे। आणि जो बाप माझ्या मालकाला विचारित नाही, त्या बापापासून जन्माला आलेले शरीर मी ठेवणार नाही। म्हणून सतीनं तशाला तशीच उडी यज्ञामध्ये मारली आणि सती जळाली। वार्ता कळाली वीरभद्राला। शंकरानं झटापटला, वीरभद्राचा जन्म झाला। वीरभद्रानं दक्ष प्रजापतीला मारलं, चिरच्छेद केला। आणि सतीच्या विलापामध्ये भगवान शंकर परमात्मा सतीला घेऊन निघाले। सतीला घेऊन
शंकर विलाप करू लागले, विलाप रडू लागले, मोहमाया निर्माण झाली. पण भगवान विष्णूनं काय केलं, गुपित सुदर्शन चक्र सोडलं. जे गळू लागले पार्ट, एक एक पार्ट काटू लागले, खाली गळू लागला. जिथं जिथं पार्ट गळाले, काही ठिकाणी 108 पीठ सांगितलीत, काही ठिकाणी 52 सांगितलीत आणि मुख्य 3.5 पीठ सांगितली. अशी ते जाग्या जाग्यावर गळालेली पार्ट आहे सतीच्या शरीराची. ऐका, ही 3.5 पीठ आहेत. 3.5च्या 3.5ही पीठ अशा पद्धतीत निर्माण झाली. मला विषय सांगून वेळ घ्यायचा नाही, अगदी वेळेमध्ये कीर्तनाला पूर्णविराम द्यायचा आहे. पहिलं जे पीठ आहे ही कोल्हापूरची महालक्ष्मी. कसं निर्माण झालं ते शक्तिपीठ? भृगु ऋषीने विचार केला, यज्ञ करायचा आहे, आहुती कोण्या देवाच्या रूपानं, कोण्या देवाच्या नावानं आहुती द्यावी. सरळ सरळ कथा सांगून जातो म्हणजे लक्षात येईल. मग देवाची नियुक्ती करण्याकरता भृगु ऋषी बाहेर पडले. बाहेर पडलेल्या भृगु ऋषीने पाहिलं, निघाले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव तमोगुणी दिसला. नकोय ब्रह्मदेवाच्या नावाने यज्ञ करणं. शंकराकडे निघाले. ते सांगण्याकरता माझा अधिकार नाही, मी पुढे चालतो. शंकरालाही डावललं आणि भगवान विष्णूकडे म्हणजे शेषशाही भगवान क्षीरसागरामध्ये आराम करीत होते. भृगु ऋषी पाहिल्याबरोबर शैशावरून उठले, शयनावरून उठले आणि आलिंगन देण्याकरता आले. धावत येऊ लागले, भेटावं कडकडून साधूला. पण साधू रगीठ, साधूनं लात मारली, लात. कुणाच्या छातीत? भगवान विष्णूच्या. पाऊलाची मुद्रा, अजून वाहेगा मी सुभद्रा. छातीवर लात मारली. सांगितलं, गुरुदेव हो, राक्षस मारून मारून मला शिनभाग झाला होता, तो आज तुमच्या लातनं माझा शिनभाग हरला. पण पत्नी जवळच बसली होती, बाईला अपमान सहन झाला नाही. या बामणानं लात मारली, म्हणली माझ्या मालकाला मी शाप देते. अगं नको देऊ शाप. देते, नको देऊ शाप. तिनं सांगितलं, बामण्या, ब्राह्मण बोल सांगितलं, बाबा तुझ्या घरी येणारच नाही आणि आले तो तुला समाधान देणार नाही. सांगितलं तुझ्या घरी येणारच नाही आणि आले यदा कदाचित तर तुला समाधान देणारच नाही. भन 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 भन. हे लक्ष्मीचा शाप. शाप दिला आणि रुसली आणि कोल्हापुरात जाऊन बसली. रुसली तिथून आणि कोल्हापुरात जाऊन बसली. हे कोल्हापूरचं एक लक्ष्मीचं शक्तिपीठ. त्या कोल्हापुरात बसल्या आणि भगवान विष्णू त्रिपती बालाजीला जाऊन बसले. चला, अजून एक शक्तिपीठ तयार झालं. हे मुख्य पीठ आहे. ज्या वेळेला शिव आणि सती, कर्दंत ऋषीकडे कथा होती असं ते इतिहास सांगतात ना. कथेला कथा ऐकून येत असताना शंकर म्हणू लागले, अगं सतीला, सती माझा भगवान राम ब्रह्म आहे, अविनाशी आहे. तिने सांगितलं, स्वामी तुमचा राम जर ब्रह्म आहे तर ब्रह्माला मोहमाया कशी काय हो? आणि त्याच वेळेला नेमकं असं घडलं होतं, रावणानं सीतेचं हरण केलं होतं. है सीता, है सीता. पत्नीच्या विलोपानं, पत्नीच्या मोह मायेनं राम वनामध्ये फिरू लागले. फिरत असणाऱ्या रामाला, झाडाला, पाषाणाला, पशुला, पक्ष्यांना विचारू लागले, माझी सीता पाहिली का? सीते, सीते, सीते. तिनं सांगितलं, तुम्ही म्हणताय तुमचा ब्रह्म राम ब्रह्म आहे, रामाला मोह नाही, माया नाही, मद नाही, मत्सर नाही, दंभ नाही, अहंकार नाही, आणि असा परमात्मा तर सीतेचा शोध करीत चालाय. कसं काय खरंय? मी परीक्षा घेते. अगं नको जाऊ, एवढं सोपं नाही माझ्या रामाची परीक्षा घेणं. वेश पालटला आणि सतीच सीता झाली आणि अरण्यात येऊ लागली पुढे. स्वामी हे काय मी सीता कुठं पाहता? पुढं आली की देवाना असं करायचं, पुन्हा सतीने इकडून यायचं की पुन्हा देवाना असं करायचं. 4-5 वेळेस झालं आणि रामानं सांगितलं, आई
तुकाली आई माझा इष्टदेव शंकर सोडून तू काय थाली म्हणून ती तुकाई तुळजापूरची तुळजा भवानी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता ही रेणुका नावाचं पीठ कसं तयार झालं. जमत अग्नी आहेत, खरतर साधू. आपण सर्वांनी वारी करतोय आपण माहूरची. आता जानेवारी महिन्यामध्ये वारी असते आपली प्रत्येकाचीच. मग वारी करत असताना खरतर साधू त्या वेळेला ती सतीपतिव्रता रेणुका माता पतीच्या आचमना करता पद्मतळ्याचं पाणी आणायची. खाली ते तळ आहे, पद्मतळच आहे ना ते, आमच्या विष्णुकवी मठाच्या पलीकडून आहे. मग त्या तळ्याचं पाणी आणण्याकरता यायची, पायऱ्या उतरायची. आणि पाणी कशात आणायची? पाणी कशात आणायची? झोपले का काय? कशात पाणी आणायची रेणुका माता? सांगा की. घागरीत, खापराच्या घागरीत, तांब्याच्या घागरीत, सोन्याच्या घागरीत, पितळच्या घागरीत. पाणी कशात? वटीत वटीत वटीत. गडावून खाली नेता का कोणी पाणी वटीत? वाटीत का? वाटीत नाही हो, वटीत. वाटीत तर कुठं का पाणी जाईल? ती आदिमाया शक्ती पाण्याला आली. पती साधना करतोय, पाण्याला आली. काही गंधर्व, माझा तो अधिकार नाही, मी ते डावलतो थोडा विषय. गंधर्व पाहिले आणि विचार आला मनात. पाणी भरू लागली, पाणीची येणं वटीत. परेशान झाली आणि रेणुका वापस आली. पतीनं विचारलं, रेणुके पाणी कुठे? चळ 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 लट 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 हालू लागली रेणुका. मालकाचा आदेशच तसा होता हो. आता पहा तुम्ही, तुमच्यासारख्यानं मथारीला आवाज दिल्यावर मथारीनं उभं हालाव. आमची आम्हाला हाली होती. रोजचे पाकिट नेऊन आमची आम्हालाच हाली होती. आणि तुमची आव नुसता आवाज, नुसते डोळे वाचले तर मथारीचा अर्ध्या अंगाचं पाणी पाणी होतंय. माय मालक तर लाल बडक झालेत. काय चुकलं असेल माझ्याकून? काय चुकलं असेल माझ्याकून? पाहुणे रावणे जाऊ देती आणि मथारी डबडबल्या डोळ्यांजवळ येते. पतिदेव 50 वर्ष झाले तुमच्या संग संसार करते. काय चुकलं माझं? तुम्ही पाहुण्याच्या देखत माझ्यावर डोळे वाचले. काय चुकलं माझं माझ्यावर? तुम्ही तुला कळत नाही का? पाहुणे घरात आल्याबरोबर चहा ठेवायचा म्हणून इतक्यासाठी मथार रागावलं. आपलीला भगून हाणं लागते डोसक्या तवाच्या. इतका अवघड आहे बघा. याला पतीची सेवा म्हणावी. पत्नी त्याच योग्यतेची आहे. पाणी नाही आलं, का आलं नाही? डोळे लावले आणि लक्षात आला, अरे 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 दृश्य पाहिलं. पोरांना आज्ञा दिली, अरे उडवायचं मुंडका. कोण माईल मारताय हो? मारलं नाही दोघा तिघांनी. परशुराम आले. पशा हान कुराड. जशी कुराड मारली तशी शिर तट दिशी खाली पडलं. मागचा पुढचा विचारत नाही. बाप प्रसन्न झाला. परशा मी प्रसन्न आहे, बोल तुला काय देऊ? बाबा आधी माझे भाऊ जिवंत करा आणि माझी माय जिवंत करा, की मी मारलं नाही हे नाही कळायला पाहिजे. असं एक शक्तीपीठ निर्माण झालं, ती माहूरची रेणुका. आणि अर्धपीठ निर्माण झालं. अर्धपीठ निर्माण झालं ती वनीची सप्तशृंगी. विठ्ठल विठ्ठल. पीठ किती? 3.5. मुहूर्त किती? मुहूर्त किती आहेत? बोलत चला. मुहूर्त 3.5. कोणता कोणता मुहूर्त आहे? हा पहिला मुहूर्त दसरा, दिवाळी, गुढीपाडवा आणि अर्धा मुहूर्त अक्षय तृतीया. किती झाले? 3.5. मुहूर्तही 3.5, पीठही 3.5 आणि वाद्यही 3.5. वाद्य किती आहेत? 3.5. डीजी फिजी याच्यात बसत नाही बरं का विठ्ठल बुवा. 3.5 वाद्य आहेत.
त्या 3.5 वाद्यामधले 3 वाद्य वारकरी संप्रदायाच्या नशिबाला आहे. लावणी मृदंग लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने या राम काय सांगा मारा. तरी आवाज झालाय खरा हो, नाही तर झोपाच. काय करावं, आपलं दुकान छोटं आहे, गिराईक भरपूर आहे बुवा, करावं तरी काय. रोजच कार्यक्रम आहेत, आवाज तरी कोटरू पुरल. विठ्ठल विठ्ठल. काय विषय चालू आहे? स्वरही 3.5, त्यातले मेन 3 स्वर आपल्या नशिबाला. लावणी मृदंग, मृदंग एक स्वर पेशल आपल्या वाट्याला, श्रुती, विना आणि टाळ, हे 3 स्वर आपल्याला आले. अर्धा स्वर उरला, आता अर्धा स्वर. काय असेल अर्धा स्वर? तुमच्या मते काय असेल अर्धा स्वर? पेटी काय असेल? बोलत चला. काय असेल अर्धा स्वर? बँड बाजा, डीजी, ऑर्केस्ट्रा. काय असेल अर्धा स्वर? संबळ. काय असेल अर्धा स्वर? काय असेल? ऐका, तुम्हाला माहित नाही का? तुम्ही मुद्दाम म्हणून बोला लागणत. नेमकं कसं आहे माहित असेल ना हो तुम्हाला. चुकला तरी सांगा काय असेल. अर्धा स्वर म्हणजे भगवान कृष्णाची बासरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अर्धा स्वर म्हणजे काय आहे? भगवान कृष्णाची बासरी आहे. बासरी अर्धा स्वर. पिठ 3.5, मुहूर्त 3.5, स्वर सुद्धा 3.5, आणि भगवान परमात्म्यानं दिलेलं शरीर सुद्धा. मुहूर्त 3.5, पिठ 3.5, स्वर 3.5. भगवान परमात्म्याने
दिलेलं हे शरीर सुद्धा 3.5 फुटाचं आहे. ज्याच्या त्याच्या फुटाना बुटका महाराज जरी असेल तर त्याच्या फुटानं तो 3.5च भरतो, 4 भरत नाही, हे ध्यानात ठेवत जा. म्हणून शरीर सुद्धा 3.5 फुटाचं 3.5च आहे. आणि आदिमाया शक्तीची आरती जी गायल्या गेली ही सुद्धा 3.5 चरणाचीच आहे. विठ्ठल विठ्ठल. या आदिमाया शक्तीचं वर्णन माझी जनाबाई करते. कोणी आदिमाया शक्ती? संत जनाबाई आई वडिलाच्या संगतीत वाढलेलं ते लेकरू बाल वयापासून लागलेले परमार्थाचे संस्कार. अतिशय गोडवा. घरी भजन चालायचं. एक दिवस जनाबाईनं विचारलं, बाबा मलाही तुमच्या संगे पंढरपूरला यायचंय. त्या काळात गंगाखेड ते पंढरपूर हा रन जवळपास 300 ते 350 किलोमीटरचा रन आहे. बारीक वयातल्या लेकरांना सांगितलं, बाबा मलाही पंढरपूरला यायचंय. बापानं सांगितलं, पोरी पायी वारी करणं काही एवढी सोपी नाही. मदल करीत मीच पंढरपूरला जातोय, तुझं कसं शक्य? बाबा लोक म्हणतात पंढरपूरचा विठोबा फार सुंदर आहे, तो परमात्मा पाहण्याकरता मला यायचंय. बाबा निघाली वडिलाच्या संगतीत ते लेकरू. मदल करीत खांद्यावर घ्यावं कधी पाठीवर घ्यावं, कधी खांद्यावर घ्यावं, कधी बोटाला धरून चालवावं. करीत 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 एक 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 मुकाम टाकीत 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 पंढरपुरामध्ये आली. पंढरपुरामध्ये जनाबाई आल्या. जनाबाई पंढरपुरात आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान झालं. पुंडलिकरायाचं दर्शन घेऊन संत जनाबाई राऊळात शिरल्या. राऊळात शिरल्यानं पंढरीचा परमात्मा पाहिला. पंढरपूरचा परमात्मा पाहिला. जनाबाईचे डोळे भरून आले. भगवान कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. प्रभू तुमच्या दर्शनाकरता मी आलीन, मिठी मारलीन. बाप म्हणून लागला, पोरी सोड मिठी, चाल घरला. आपण काय पंढरपूरला गेल्यावर पंढरपुरात थोडंच राहतोय, आपण घरी वापस येतोय. पोरीने सांगितलं, नाही बाबा मी पंढरपूरचा परमात्मा सोडण्यासाठी आले नाही, मी देवापाशी राहण्यासाठी आले. कोणाला देवाची गरज आहे? कोणाला गरज आहे देवाची? लोक चांगलं म्हणतात म्हणून याच्यात राहायला लागतंय. काय गरज आहे लोकांना देवाची? नको आहे लोकांना देव देव. पोरीने सांगितलं, नाही बाबा मला नाही यायचं. त्या काळामध्ये दामोशी शेठजी नामदेवरायाच्या स्वाधीन केलं जनीला आणि बाप घरी आला निघून. घरी आले, वडीलही वारले. तर जनाबाईला कोणी नाही. जनाबाई पोरकी झाली. पोरक्या झालेल्या जनीनं देवासाठी आलेली, प्राप्ती करण्याकरता पंढरपुरात आलेली जनाबाई वारकरी घराण्यात पडली. वारकरी घराण्यात, त्या घराण्यात 14च्या 14 लोक देवाचं भजन करीत होते. महाराजाची पोरं महाराजावानी निघणत. 14च्या 14 घरातली भजन करून एवढं. देवाचे घरी 14 अतिशय कुटुंब भजन करणार. नामदेवाचे घरी, नामदेवरायाच्या घरामध्ये 14 जणांना भजन कराव. महाराजाच्या बायकोला हरिपाठ पाठ नाही. पुढचा तर विषय अलग आहे. संताचे आप्त नव्हती ते संत. काय अडचण आहे मोठी? 14च्या 14 लोक देवाचं भजन करायचे. भजनात हे लेकरू पडलं, भजनच करू लागलं.
पण भजन करत असताना काम मागं खूप आहे. दळण काम करणे, हो, भाकरी करणे, स्वयंपाकावर की भांडी घासली की धुवून आणणे चंद्रभागेवरून आल्याबरोबर घरी यायचं, 3 लाख गवऱ्या वेचायला जायचं. जनाबाईनं कामं करायची, त्या कामामध्ये देवाची तिची भेटत नाही. देवानं विचार केला, जी जना माझ्या भेटीसाठी आली आहे, जनीला माझं दर्शन झालं नाही. तो पंढरपूरचा विटेवरचा परमात्मा जनाबाईला काम करू लागा यायचा, गौऱ्या वेचू लागायचा देव. एवढं सख्यत्व बनलं दोघाचं. जनीनं आवाज द्यावा आणि देवानं हजर व्हावं. जनाबाई ज्या वेळेला दळण्याकरता बसली की देवाला आवाज द्यायची. जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे, मला आई नाही आई नाही वाचे तो फिरविसी जाते. विठ्ठला काही नाही उने, तुझ्या कृपेने विठ्ठला काही नाही उने. भगवान दळण दळावं दळिता कांडिता, तुझं गाईन रे अनंता. जात्यावर बसावं, आवाज द्यावा, देवानं यावं, झर 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 जाता वढावून दळून पीठ बुगाच खाली पडावा. ज्या देवाचा हात ज्या जात्याला लागलाय त्या जात्यात काय शिल्लक राहिलो? खाली पीठच. विश्वाची तू फिरविशी जाते, या विश्वाचं जात फिरवण्याची ताकद तू येते. दगडाचं जात फिरवाय काय वेळ लागला असेल? पीठ पाडीशी दैवाची, देवानं ते जात फिरवावं, गर 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 व्हावं. जनाबाईनं देवाच्या संगतीमध्ये भक्ती करावी. एकनिष्ठ भक्त आहेत जनाबाई, एकनिष्ठ भक्त आहेत. पंढरपूरचा देव आहे का देवी आहे? पंढरपूरचा देव आहे का देवी आहे? बोलत चला, काय आहे? देव आहे. पंढरपूरचा देव आहे. मग लोक त्याला एकनाथ महाराज एका जनार्दनी अंबा उभी काऊन म्हणतात? इथं काय रूप काय? आषाढी कार्तिकी धनी आंबा उभी कर ठेवणी कटीवो.
भगवान परमात्मा तर देव आहे. भगवान परमात्मा कोण आहे? गडी आहे. इथं स्त्रीलिंगी शब्द वापरा लागल्यात जनाबाई. आता पुढं पुढं फार गोड बोलतात देवाशी. बघूया काय काय म्हणतायत. तर पदापदाने विचार करत आपण अभंगापर्यंत पोहोचून जाऊया. हा परमात्मा विठेवर असणारा उभा, त्या परमात्म्याचा नाथबाबांनी वर्णन केलं. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो, पुंडली कडिवटा शोभे वाळवंटी वो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटिवो. अंबा म्हणतात अंबा तिला. मग आंबा आहे का आंबा आहे? कोण आहे? पंढरपूरचा परमात्मा. त्याला देवी या रूपानं संबोधलंय. विशेष तत्वानं जर विचार केला ज्ञानोबाराच्या चिंतनानं तर देव देवी एकची पाही आणि अनुभव दुजा नाही. देव आणि देवी एकत्र पाहणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हाही परमात्मा विटेवरचा परमात्मा स्वयंभू. पण त्याच्या आधीची उत्पत्ती झाली. हरी पहिले कोठ्याचं नव्हते काही, पहिले कोठ्याचं नव्हते काही. केवढी ख्याती केली. अंधी पंढरपूरचा देव का देवी? देव का देवी? अंधी देवी. पहिले कोठ्याचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य जे होते पायी. कानोबा तेरे तेरे ते. तो परमात्मा ती आदिमय शक्ती प्रगट झाली. कशी प्रगट झाली ती? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. प्रगट झाली. मोह महिषासुर मर्दाला लागुनी प्रगट झाली. मग ही देव का देवी जर विचार केला तर संत शिरोमणी नामदेवरायाच्या ह्या पट्टशिष्य होत्या दाशी. नामदेवरायाला ज्या वेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं होतं नामा तीर्थयात्रे करताना माऊलींसोबत तुम्ही जा. नामदेवराय म्हणू लागले देवा कटेवरी कर नाही ज्या देवाची, नेगे मी तयाचे दर्शन देवा. अरे तुला माहित आहे तुला मी पंढरपूरच्या विठोबा समोर वागतोय, कोणाच पुढे वागत नाही पडत पाया. कारण या जगामध्ये देव अनेक आहेत. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाशी रडते शिती मागते अवदान. आपल्या शेतात शेंद्रा मेंद्राची देव केलेली राहतात. मला एक म्हणायचंय, बांधावरला मोसोबा आहे. त्या बांधावरल्या मोसोबाच्या डोसक्यावर पाय देऊन बोकुड पाला खातय, तेव्हा काय मोसोबाचे पाय चुलीत जातात का? त्या मोसोबांत जाग्यावर बोकड्या मारला पाहिजे. मग आपली माणसं तोंडाची चोचली पुरवण्याकरता मग बोकड कापतात, खुर देवाल ठुतात आणि मास ही हापकितात. वार बोकड. अरे असा बोकड्या मारल्यापेक्षा काम